नमस्कार. मराठी कथा श्री स्वामी समर्थ. संकटातून उमगलेली कृपा. आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण स्वतःला विचारतो, देव आहे का? मी एवढा भक्त असूनही का हे सर्व संकट येत आहेत? पण देव कधी थेट उत्तर देत नाही. तो आपल्याला गप्प राहून शिकवतो, आपल्याला घडवतो, आपल्याला आतून बळकट करतो. आज आपण ऐकणार आहोत अशी कथा ज्याने एका सामान्य माणसाचं जीवन बदललं, ज्याने शिकवलं की संकटे आल्यावर धैर्य, श्रद्धा आणि संयम टिकवणं किती महत्त्वाचं आहे. ही कथा आहे श्री स्वामी समर्थांच्या मौनातील उमललेल्या कृपेची आणि प्रत्येक मनाला प्रेरणा देणारी आहे. चला तर मग सुरू करूया. आणि लक्ष ठेवा, प्रत्येक शब्दात आहे एक संदेश, प्रत्येक घटना आहे एक शिकवण. सोनगावच्या शेजारील एका छोट्या गावात राहत होते सावित्रीबाई पाटील. मध्यम वय, साधं आयुष्य, पण हृदय मोठं. ती आई, बायको आणि घराची एकमेव आधारस्तंभ होती. तिचा प्रत्येक दिवस श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने सुरू होत असे. सकाळी उठताच फोटोसमोर ठेवून हात जोडायचे, दिवा जाळवायचा आणि फक्त एकच मनापासून प्रार्थना करायची, स्वामी जे देईल त्या स्वीकारण्याची ताकद दे. सावित्रीबाईचे आयुष्य साधं होतं, पण नियतीची सतत परीक्षाच पाठवत राहिली. एका वर्षी पाऊस पडला नाही, पीक कोरडं पडलं. दुसऱ्या वर्षी बैल आजारी पडला, शेती अर्धवट झाली. तिसऱ्या वर्षी मुलाला अपघात झाला. घरात औषधांचा तुटवडा, जेवणाची चिंता, आर्थिक अडचणी या सगळ्यांनी सावित्रीबाईंच्या हृदयात एक मोठा प्रश्न निर्माण केला. स्वामी, मी एवढा भक्त असूनही का हे सर्व घडत आहे? त्या रात्री ती झोपली नाही. घरात दिवा मंद उजळला. पाऊस मुसळधार पडत होता. मुलगा वेदनेने तडफडत होता. सावित्रीबाई हात जोडत बसली आणि शांतपणे नामस्मरण करीत होती. ती विचार करत होती, स्वामी, मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवते. कृपया माझ्या मुलाचा जीव वाचव. तिच्या मनातील श्रद्धा इतकी प्रगल्भ होती की अचानक तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला तेजस्वी योगी दिसला. डोळ्यात करुणा, हसरी दुष्ट. त्यांनी फक्त म्हटलं, सावित्री, तू घाबरू नकोस. उद्या सकाळी गावच्या वेशीपाशी जा. सावित्रीबाई उठली आणि त्या दिशेने निघाली. पायात थकवा, हातात काही नाही, पण मनात दृढ निश्चय. वेशीपाशी पोहोचल्यावर तिने पाहिले, तिथे एक वृद्ध साधू बसलेला होता. साधू म्हणाले, बाळा, मला पाणी दे. सावित्रीबाईने जवळचं शेवटचं पाणी दिलं. साधू हसले आणि म्हणाले, देणाऱ्याच्या झोळीत कधीच कमतरता राहत नाही. तेव्हाच साधूने तिच्या हातात एक पत्र दिलं. पत्र उघडलं आणि पाहिलं की गावातील सरकाराने सावित्रीबाईच्या कर्जांची माफी केली होती. आणि तसंच त्या दिवशी अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. सुकलेली शेती हिरवी झाली. घरात आनंद आणि शांतीने वातावरण भरलं. मुलाची तब्येत सुधारली. जीवनात नवी आशा आणि नवी ऊर्जा आली. सावित्रीबाईला समजलं की संकट म्हणजे शिक्षण किंवा परीक्षा आहे. देव आपल्याला दंड देत नाही, तो फक्त आपल्याला घडवतो. तिच्या श्रद्धा, संयम आणि भक्तीमुळेच तिच्या आयुष्यात स्वामी समर्थांच्या कृपेचे दर्शन झालं. त्या दिवसापासून सावित्रीबाई फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी देखील मदत करत राहिली. गावातील लोक म्हणू लागले, सावित्रीबाई जरी गरीब असली तरी तिच्या जीवनात देव आहे. आता ती एखाद्या अडचणीत व्यक्तीस पाहिल्यास त्याला मदत करायची, हात धरायचा, शांत बसायची आणि त्याला विश्वास द्यायची की कोणताही संकट टिकून राहणार नाही. जर श्रद्धा टिकवली तर देव नक्की सोबत आहे. संकटे येतात, पण ती आपल्याला घडवण्यासाठी असतात. विश्वास
टिकवणाऱ्याला देव कधी सोडत नाही. भक्ती आहे आणि संयमात शक्ती आहे जी आयुष्य बदलते. मौन देवाचं उत्तर आहे. तो गप्पा असताना आपल्याला आतून बळ देतो. सावित्रीबाईच्या या अनुभवातून स्पष्ट होते की आपल्यावर कितीही संकट येवोत, जर आपण श्रद्धा आणि भक्ती ठेवली, संयम ठेवला, तर देव आपल्याला कधीच एकटं सोडत नाही. प्रत्येक अडचणी नक्कीच मार्ग दाखवतो. फक्त आपल्याला ती समजून घ्यायची असते. कथा संपली नाही, कारण खरी शिकवण आयुष्यात सतत सुरू राहते. आपण संकटातून जातो, अडचणीचा सामना करतो, पण जे माणूस श्रद्धा ठेवतो, संयम राखतो, भक्ती करत राहतो, तो कधीच एकटा नसतो. स्वामी समर्थ कधी गप्प असतात, पण त्यांचं मौन म्हणजेच दुर्लक्ष नाही. ते आपल्याला आतून बळ देत असतात, आपल्याला घडवत असतात, आपल्याला मार्ग दाखवतात. आणि जिथे विश्वास टिकतो तिथे प्रत्येक अडचण मार्ग दाखवते, प्रत्येक अंधार प्रकाशात बदलतो. विश्वास ठेवा, देव कधी सोडत नाही. जय श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.